अन्न व औषध प्रशासनाने अंबड येथील अशोक जितलाल यादव यांच्या पिस्ता क्रॉप केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर धाड टाकून 46,000 रुपये किमतीचा 194 किलो पनीर साठा जप्त केला असून पनीर बनवण्यासाठी लागणारी इतर सामग्रीही जप्त केली आहे. जप्त केलेल्या वस्तूंची किंमत 1 लाखावर आहे. अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थाबाबत धडक मोहीम हाती घेऊन जनतेस दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून व्हावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात शोध मोहीम सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून रविवारी दिनांक 17 डिसेंबर रोजी अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने मोरेमाळा लक्ष्मण टाउनशिप अंबड लिंक रोड सिडको येथे संध्याकाळी 6:30 वाजता अशोक जितलाल यादव यांच्या पिस्ता क्रॉप केअर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याची तपासणी केली असता तेथे रिफाईंड पामोलिन ऑइलचा वापर करून पनीर अन्नपदार्थ बनविण्यात असल्याचे आढळून आले. त्यामुळे तेथून पनीर, रिफाईंड पामोलिन ऑइल व मिक्स मिल्क या अन्नपदार्थाचे नमुने घेऊन पनीरचा 46,560 रुपये किमतीचा 194 किलो साठा, रिफाईंड पामोलिन ऑइलचा 14,960 रुपये किमतीचा 88 किलो साठा व मिक्स मिल्कचा 44,940 रुपये किमतीचा 1,498 लिटर साठा एकूण 1,06,460 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. रिफाईंड पामोलिन ऑइलचा साठा अन्न व्यावसायिकांच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. जप्त केलेले चारही अन्न नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषकाकडे पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होतात विश्लेषण अहवालाच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त संजय नारागुडे यांनी दिली. अन्न औषध प्रशासनाला अहवाल मिळाल्यानंतर या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एफडीएच्या कारवाईमुळे अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांची धाबेत आणले आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.